असं आहे की गेले 12 वर्षापासून चारकोप प्रबोधनकार ठाकरे नगर इथे अनेक नागरी सुविधांसंदर्भामध्ये आपण पत्रव्यवहार केलेला आहे। म्हणजे नोव्हेंबर 2012 पासून जर आपण पाहिलं तर माझ्या पाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग आहे, पूर्व दिशेला तलाव सदृश्य जागा आहे, ती स्वच्छ करण्यासंदर्भामध्ये त्याला संपूर्ण तटबंदी बांधण्यासंदर्भामध्ये आपण प्रस्ताव केलेला आहे। त्याचं संपूर्ण टेंडर निघालेलं होतं। 3,10,00,000 रुपये त्याचे मंजूर झाले होते। कामाला सुरुवात झाली होती, सर्व प्रशासनिक परवानग्या प्राप्त झाल्या होत्या, परंतु त्यावेळच्या तत्कालीन वॉर्ड ऑफिसर यांनी हे काम मुद्दामून थांबवलं, हेतुपुरस्सर थांबवलं। त्याच्यानंतर आपण येतो की चारकोप मध्ये हा जो राजेंद्र नगरचा नाला आहे, हा जो नाला पूर्वेपासून पश्चिमेकडे येतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा जो ब्रिज आहे तो ब्रिजला छेदून खेडीखाडीला जातो। आज त्या नाल्याची रुंदी जर आपण पाहिलं तर 40 ते 35 मीटरची रुंदी असलेला नाला आज फक्त 10 ते 12 मीटर राहिलेला आहे। त्यामुळे जे वरतून पाणी येतं, राष्ट्रीय उद्यानातून जे पाणी येतं ते संपूर्ण तिकडे पाठीमागे चारकोप सेक्टर 7 आणि गोराईचा जो भाग आहे त्या ठिकाणी स्टक झालेला आहे। आपल्या चारकोप मध्ये म्हाडाने 35 वर्षापूर्वी आरक्षित असलेला जो भूखंड आहे मार्केट करिता 3 भूखंड आहेत, अजूनही त्या भूखंडावरती कुठल्याही प्रकारचं मार्केट झालेलं नाहीये। म्हणजेच याचा अर्थ काय, प्रशासनाची उदासीनता आणि काम न करण्याची प्रवृत्ती, याच्यामुळे नागरिकांना रस्त्यावरील फेरीवाल्यांकडून भाजीपाला, महिलांना भाजीपाला घ्यावा लागतो, फळ घ्यावं लागतो किंवा तत्सम वस्तू घ्याव्या लागतात। आमची अशी मागणी आहे की तुम्ही तिकडे मार्केटची जागा आहे तिकडे मार्केट बसवा आणि त्या सर्व फेरीवाल्यांना तिथे बसवा। त्यानंतर आपण जर आलो सेक्टर क्रमांक 7 मध्ये RSC 72 मध्ये, RSC 72 मध्ये म्हाडाने 35 वर्षापासून आरक्षित असलेला जो गार्डनचा भूखंड आहे त्या भूखंडावरती कुठल्याही प्रकारचं गार्डन झालेलं नाही, तिकडे एन्क्रोचमेंट झालेली आहे, तिकडे प्रचंड घाणीचा प्रादुर्भाव निर्माण होतो। आज ज्या ठिकाणी आपण ह्या आंदोलनाला बसलेलो आहोत, आपण पाहत असाल या चौकामध्ये, भगवान विश्वकर्मा चौकामध्ये स्पीड ब्रेकरची मागणी केलेली आहे। महानगरपालिकेला त्याचं पत्रव्यवहार झालेला आहे, वारंवार पत्रव्यवहार झालेला आहे। मंत्री महोदय त्यावेळचे होते, त्यावेळचे त्यांनी पत्र दिलेलं आहे, परंतु महानगरपालिकेला कुठल्याही प्रकारचा रस नाही। संपूर्ण चारकोप मध्ये छोटे नाले, मोठे नाले आणि पर्जन्य जलवाहिनी स्वच्छ करण्याचं 8 कोटीचं कंत्राट त्या कंत्राटदाराला दिलं। तुमच्याकडे आता एक भारतीय जनता पार्टीचं लेटर आहे, काय आहे? माझ्याकडे संपूर्ण पत्रव्यवहार आहे। गेले अनेक वर्षापासून जे आपण पत्रव्यवहार करतो त्याची पत्र आहेत, त्याला जोडपत्र माननीय आमदार साहेबांनी आणि खासदार साहेबांनी दिलेले पत्र आहेत। आपण जर पाहाल तर हा विषय जो आहे महानगरपालिकेला वर्ग केलेला आहे। त्यानंतर पत्र महानगरपालिकेला स्पीड ब्रेकर साठी, साहेब हे RSC 72 मध्ये गार्डन साठी आपण आमदार खासदार साहेबांचं पत्र दिलेलं। त्यानंतर मुंबई म्हाडा मंडळाने 1992 आणि 94 मध्ये जे वितरित केलेले बंगलो भूखंड आहेत त्याला आपण काय म्हणतो, रो हाऊस म्हणतो, CRZ मुळे ते बाधित झालेले आहेत, परंतु त्या लोकांना अजूनही न्याय मिळालेला नाहीये। त्यांच्या भूखंडावरती त्यांना बांधकाम करता येत नाही, परंतु 2018चे जे हायकोर्टाचे डिसिजन आहे, ऍडजन प्लॉट असेल तर तिकडे तुम्हाला बांधकाम करता येतं। साहेब असं आहे, पाठीमागे चाळ आहे, बाजूला बंगला झालेला आहे, परंतु समोर रस्ता आहे, परंतु CRZच्या नॉर्म्स मुळे तो मधला जो प्लॉट आहे तिकडे त्या लोकांना अजूनही बांधकाम करता आलं नाही, त्यामुळे त्यांना त्यांच्या पैशांचं मूल्य 0 आहे। तर त्या लोकांनाही न्याय मिळाला पाहिजे, त्यांनाही कुठेतरी जागा मिळायला पाहिजे किंवा आजच्या बाजारभावाने त्यांना तिकडे पैसे मिळाले। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।